क्रमांक 2 आता आपल्या समोर आहे. माईक चेक करा. स्टार्ट. नमस्कार. अंधाराकडून प्रकाशाकडे, अशांततेतून शांततेकडे, गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे नेण्याचं एकमेव शस्त्र आणि अस्त्र म्हणजे शिक्षण. मी आज माझ्या विषयाला वळण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की आपल्यामध्ये असं कुणी आहे का जे शाळेच्या पहिल्या दिवशी रडलंच नाही? सगळेच रडतात का? का आपल्याला शिक्षक आनंददायी वाटत नाहीत? का आपल्याला शाळा कंटाळवाणी वाटते? याचं एकमेव कारण म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था. आपली शिक्षण व्यवस्था कशी आहे? सांग सांग भोलानाथ, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का? पण शाळा चालू राहावी यासाठी आपल्याला कधी कोणती गाणी शिकवलीच गेली नाहीत का? कारण आपलं जुनं शैक्षणिक धोरण, परंतु आता शिकवली जातील कारण नवीन शैक्षणिक धोरण. माझा विषय आहे नवे शैक्षणिक धोरण तारक आहे की मारक आहे. जे लोक म्हणतात नवीन शैक्षणिक धोरण हे तारक आहे त्यांना मला असं आवर्जून सांगावंसं वाटतंय की लॉर्ड मेकॉली याने भारताचं शैक्षणिक धोरण कसं असावं यावर भाष्य करताना तो असं म्हणतो की कातडीने काळे परंतु बुद्धीने गोरे, कातडीने काळे परंतु बुद्धीने गोरे असणाऱ्या कारकुनांची सेना तयार झाली. कुणाची सेना तयार झाली? कारकुनांची सेना तयार झाली. यावरून आपल्या असं लक्षात येतं की आपण जे शिक्षण शिकत होतो ते कोणत्या दर्जाचं होतं. यामुळे आपल्या शैक्षणिक क्षेत्रात बदल होणं ही काळाची गरज होती आणि ते झालं देखील. पहिलं शैक्षणिक धोरण लागू झालं ते 1968 ला, दुसरं शैक्षणिक धोरण लागू झालं ते 1986 ला आणि तिसरं शैक्षणिक धोरण लागू झालं ते 2020 ला. म्हणजे 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 34 वर्षांनी शैक्षणिक धोरणात बदल झालेला आपल्याला दिसून येतोय. या शैक्षणिक धोरणाचे फायदे जर सांगायला गेले तर 5 मिनिटच काय 5 दिवस आणि 5 वर्ष देखील मला पुरणार नाहीत. परंतु जे लोक म्हणतात की शैक्षणिक धोरण मारक आहे त्यांच्यासाठी मला याचे फायदे इथं पटवूनच द्यावे लागतील. लेखिका सुमना सोबर असं म्हणतात की लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर माहितीचा प्रचंड मारा होत असतो. लेखिका सुमना सोबर असं म्हणतात की लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर माहितीचा प्रचंड मारा होत असतो. पण या माहितीचं रूपांतर जर ज्ञानात करायचं असेल ना तर गरज असते ती मातृभाषेची. माहितीचं रूपांतर ज्ञानात करायचं असेल तर गरज असते की मातृभाषेची. आणि हेच नवीन शैक्षणिक धोरणानं ओळखलं आणि त्यांना आग्रह धरला ते आता याच्या पुढे जे शिक्षण होणार ते शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवं. आणि विशेष म्हणजे या नवीन शैक्षणिक धोरणानं कसलीही जबरदस्ती केली नाही. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून शिक्षण घ्यायचं आहे ते विद्यार्थी इंग्लिशमध्ये देखील शिकू शकतात. शाळा, विद्यालय, महाविद्यालय, संस्था, शिक्षक, विद्यार्थी, पालक या सगळ्यांना आपण कोणत्या भाषेतून शिकायचं, मराठीत शिकायचं, इंग्रजीत शिकायचं, आपल्या मातृभाषेत शिकण्याचा त्याला स्वातंत्र्य या नवीन शैक्षणिक धोरणानं दिला आहे. आपल्याला जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, रशिया, युक्रेन, जपान या देशाचा किती बरं हेवा वाटतो? याचं एकमेव कारण असं आहे की तिथं राखली जाणारी शिस्त, तिथं पाळली जाणारी स्वच्छता. याचं पण आपल्याला कधी अशा गोष्टी शिकवल्याच गेल्या नाहीत का? कारण आपलं जुनं शैक्षणिक धोरण आपल्याला कधी सांगितलंच गेलं नाही. परंतु आता शिकवलं जाईल कारण आता आपल्याकडे आहे नवीन शैक्षणिक धोरण. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता आपला देश हळूहळू प्रगतीच्या वाटेवर चाललाय. काही लोक म्हणतात हे धोरण मारक आहे. का बरं? कार्बनायझेशन झाले, जागतिकीकरण झाले, राजकीय क्षेत्रात बदल झाला, सामाजिक क्षेत्रात बदल झाला. मग शैक्षणिक क्षेत्रात बदल का बरं होऊ नये? का बरं शैक्षणिक धोरणात बदल होऊ नये? जग बदलते तसं आपणही बदलायला हवं. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्यांच्या भाषणात म्हणतात की मला माझा भारत देश 2020 पर्यंत विकसनशील नाही तर विकसित व्हायला हवाय. मला भारत देश विकसनशील नाही तर विकसित व्हायला हवाय. आणि तो विकसित आतापर्यंत भारत देश आपला विकसनशीलच आहे. विकसित का नाही झाला? कारण आपलं जुनं शैक्षणिक धोरण हे मारक होतं. पण आता आपण अशी अपेक्षा ठेवून आपण या नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करून आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं स्वप्न आपण पूर्ण करू शकू. याचं एकमेव कारण म्हणजे नवं शैक्षणिक धोरण. अगोदर कसं होतं? विद्यार्थ्यांचा रिझल्ट फक्त शिक्षक करायचे, विद्यार्थ्याला गुणदान फक्त शिक्षक करत होते. पण आता तसं नाही. आता विद्यार्थ्याला गुणदान तो स्वतः करेल, त्याचे शिक्षक करतील, तो स्वतः करेल. प्रक्रियाचा हे काय होईल परिणाम की विद्यार्थी 360 डिग्री अँगलमध्ये परिपूर्ण बनू शकेल. आणि एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे डीएडची पदवी बंद केली आणि त्याऐवजी डीएड बंद करून बीएड 4 वर्षाचं करण्यात आलं. म्हणजे जो शिक्षक 1 वर्ष शिक्षण घेऊन विद्यार्थी घडवत होता, विद्यार्थ्यांवर संस्कार करत होता, तोच शिक्षक आता 4 वर्षाच्या प्रक्रियेतून घडणार आहे. शिक्षक घडला म्हणजे विद्यार्थी नक्की घडतील. आणि MA ची डिग्री
एम एची डिग्री जी फक्त विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालत होती, ती देखील विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालत होती असं मला वाटतं, ती देखील आता बंद करण्यात आलेलं आहे. कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आहे, कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आहे आणि पाण्याशिवाय शरीर आहे. म्हणूनच नवीन शैक्षणिक धोरणानं फक्त शिक्षणच नाही तर प्रत्येक कलेचा अवलंब करावा असं सांगितलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचा आपण नक्कीच अवलंब करावा. ते म्हणतात ना जो हुआ वो अच्छा हुआ, जो हुआ वो अच्छा हुआ, जो हो रहा है वो भी अच्छा हो रहा है, लेकिन जो होगा वो बहुत अच्छा होगा, जो होगा वो बहुत अच्छा होगा. धन्यवाद. एवढं बोलून मी व्यासपीठाची रजा घेते. स्पर्धा क्रमांक 14